पाहायला मिळेल. क्रिकेट जगलं पाहिजे आणि त्याचबरोबर क्रिकेट टिकलंही पाहिजे, त्यासाठी केलेला प्रयत्न कमिटी चषक 2024च्या निमित्ताने आपण पूर्ण कमिटीचं इथे आभार व्यक्त करू आणि महत्त्वपूर्ण हा खेळ इथे मात्र सुरू होईल. शुभ सकाळ आणि जाऊया मॅचकडे. आणखी एक जबरदस्त स्पर्धा सुरुवात होतोय. आपण आजच्या रविवारी पाहत आहोत कमिटी चषक 2024. पहिला सामना श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टेवाडी आणि श्री मोरिया 11 अस्करवाडी नंबर 1. स्ट्राईक इनला आहे सौरभ, नॉन स्ट्राईक इनला रवी. गोलंदाजी मार्कवरती संकेत यांना पाहतोय. पहिला षटक इथे घेऊन येतील. 3 षटकांचा खेळ असेल. नियमावली इथे मैदानाची समजून सांगितलेले आहेत पंच आणि त्याचबरोबर अध्यक्ष यांनी. गेम ऑन लेस्टले संघर्षाला सुरुवात परत एकदा होताना पाहायला मिळतोय. इथे गोलंदाज तयार असतील संकेत आणि समोर आहेत सौरभ. लॉकलचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. मिड ऑन मध्ये शॉट मध्ये पॉवर प्ले मधला षटक आणि त्याचबरोबर अडवला जाईल एक सिंगल आणि या एकेरी धावेनं सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी रामेष्टेवाडी कडून संकेत. पहिल्या षटक 3 षटकांचा खेळ आहे. या मैदानामध्ये धावा होताना पाहायला मिळालेल्या आपण वारंवार थोडासा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंज ऑफ द स्पेस आणि कमी गतीनं बॉल हाताळला. लेग बॅचच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती लागतात. क्रोमाचा हा बेलापूर नवी मुंबईमधील अगदी उत्तम मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रास असो या मैदानामध्ये अनेक वेळा क्षेत्ररक्षण करताना ही खूप छान फील अनेक खेळाडू करत असतात. अगदी आपटला बॉल पाहायला गेला तर हाफ ट्रॅकर, त्याच्यानंतर हा थोडासा बाहेर जाणारा फलंदाज थोडेसे मात्र त्याचा असफळलेत आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. कारण थोडा बाहेर ठेवणारा बॉल होता. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय सर असतील, वैती सर आहेत तिथे, प्रेम सर, 3 पंच आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतील. फटका चांगला ऑनसाइडला खेळून काढलाय. फटका तर चांगला 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि स्किट झालाय. चुकी झाली क्षेत्ररक्षकांकडून. बॉल होतोय फरार. सीमा रेषा पार. धावा येतील 4 आणि हा येतोय पहिल्या षटकामधील पहिल्या मॅच मधील चौकार. प्रयत्न झाले होते परंतु एफर्ट्स थोडेसे कमी पडलेले याचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचमुळे की काय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्या धावा येताना पाहायला मिळाल्या 4 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात्या 6. 6 आणि स्कोरबोर्ड संकेत. हा चांगला बॉल. मेहनत तर केली होती तिथे, थोडीशी मेहनत कमी. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट, पहिलाच विकेट प्राप्त करून देत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु बॅक टू डगआउट परतावा लागेल. रवी या फलंदाजांना 6 या धावसंख्येवरती धक्का बसतो. पहिला टीम श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 या टीमला. बरीचशी चर्चा होताना पाहायला मिळेल. आपल्याला ही धाव घेणं गरजेचं होतं का किंवा ही महत्वपूर्ण जोडे सलामीची जोडी मैदानामध्ये टिकणं महत्वपूर्ण होतं का. नयन नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत परंतु एक महत्वपूर्ण धावचितच्या स्वरूपामध्ये एक विकेट मात्र जाताना पाहायला मिळाली आणि विकेटच्या स्वरूपामध्ये थोडंसं आशादायक उल्हासदायक वातावरण निर्माण झाल्याचे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टेवाडी या टीमच्या मात्र डगआउटमध्ये. कारण सलामीची जोडी पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी बाद होतो ना त्यावेळी थोडंसं इथून अशा पल्लवित होत आहेत विरुद्ध टीमच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या आपण वारंवार पाहिले. हाही चांगला बॉल सोडून दिलाय. फलंदाज सौरभ यांना वाटलं की कदाचित हा बॉल वाईड असेल, थोडासा बाहेर जाणारा बॉल परंतु इथून हा चांगला डिलिव्हरी केले गेलाय. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महत्वपूर्ण एक विकेट बाद झाली रवी यांच्या स्वरूपामध्ये आणि बॅटिंग करत असताना टीम श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आणि शंभूराजी 11 शिळकेवाडी
या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन, जसं मात्र इथे तिसरा षटक संपुष्टात येईल त्यानंतर आपण नाणेफेकीसाठी आमच्या बरोबर इथे जोडायचं आहे. गणेश आले तिथे दुसरा षटक घेऊन पहिला षटक समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती आल्यात. चौकार जरूर आला होता परंतु त्याच्यानंतरही खूप छान गोलंदाजी साकारली होती तिथे संकेत यांनी आणि दुसऱ्या षटकासाठी गणेश यांना मात्र इथे आणले गेले. प्रारंभ होईल दुसऱ्या षटकाला. समोर असतील नयन. आई चांगला बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि त्यासाठी मात्र इथून पाहायला गेलं तर या गणेशांना ओळखलं जात आहे. डॉट बॉल आलाय. केले गेले. मागचा बॉल पाहायला गेला तर थोडासा इथून पाहायला गेला तर यॉर्करचा प्रयत्न केला गेला होता. वेग पाहायला मिळाला होता. हा थोडासा फलंदाजांपासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी झाला आपण पाहायला गेलं तर. आणि फलंदाजांची ते कुठेच पद्धतरित्या पाहायला मिळालं नाही. अगदी जागेवरती उभे राहून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे की काय हा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये. हा चांगला बॉल अगदी इथपर्यंत आवाज अगदी हलकी एज घेतली बॅटची. फलंदाज बाद. नयन येण्यावर लागेल माघारी. खूप छान गोलंदाजी साकारत असताना मात्र पाहायला मिळालं. ऐन वेळेमध्ये गती परिवर्तन आणि त्याच्यानंतर मात्र बॅटची एज हलकी आहे आणि फलंदाज बाद. इथे यष्टिरक्षण तेवढेच चतुर आणि पकडलाय झेल आणि माघारी परतावाला गेले. 6 या धावसंख्येवरती स्थिरावली टीम श्री मोडिया 11 मस्करवाडी नंबर 1. मिळतात. 2 विकेट माघारी गेलेत. महत्वपूर्ण रवी बाद झाले त्याच्यानंतर नयन बाद झालेत. आता इथून धावसंख्या 6 झालेली आहे. या 2 फलंदाजांना मिडल ऑर्डर मध्ये येत असताना खूप छान फलंदाजी साकारावी लागणार आहे. फाइंड मध्ये खेळून काढला. स्क्वेअर लेग डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतात ते बॉल पर्यंत पोहोचेल. उचलतील फेकी करतील. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्णही केल्या जातात आणि या 1-2 धावा खूप आता महत्वपूर्ण इथून असणार आहेत कारण थोडीशी अडचणीमध्ये मात्र टीम पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम मस्करवाडी. षटकामध्ये संकेत यांनी खूप छान गोलंदाजी साकारली होती तिथे आणि त्याचमुळे आणि त्यानंतर गणेश ही मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवत आहेत. थोडासा बॉल खराब डिलिव्हरी पाहायला मिळाला. वैतिसरांकडून वाईटचा निर्णय येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. पहिला वाईट आपण या इनिंग मधील पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये एकही वाईट आला नव्हता. तिथे धावा खर्च केल्या होत्या 6 आणि आतापर्यंत खूप छान गोलंदाजी साकारले गणेश यांनी. एक वेगळ्या शैलीची गोलंदाजी साकारत असताना ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचा आहे. वाईडस्ट लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होते बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. उचलतील. एक सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केले तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. 10 धावा डबल डिजिट मध्ये 11 धावा. शॉर्ट रन इथे पंचांकडनं देण्यात येत आले आहे. हीच नजर आहे वैते सर. आपण पाहायला गेलात तर एक उत्कृष्ट पंचांपैकी एक पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न परंतु तिथेही फसलाय. अगदी सरळ बॅटने भटके येत नाहीये. त्याच्यानंतर अगदी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तेही मात्र असफल झालंय. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय गणेश यांच्या स्वरूपामध्ये. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा जे 5च्या सरासरीनं धावसंख्या जमत असताना मात्र पाहायला मिळाल्या. पूर्णपणे या दबाव तंत्र गोलंदाजांनी वापरले. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टवाडी खास करून संकेत यांनी इम्प्रेस केलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 6. त्याच्यानंतर मात्र गणेश आले आणि गणेशांनी मात्र इथे धावा खर्च केल्यात 4. त्याच्यामध्ये एक वाईटचंही आपण समाविष्ट मात्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर खूप छान गोलंदाजी साकारली गेली. 2 षटकं आतापर्यंत नावी गेली त्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टवाडी. गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना या टीमकडे गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला या टीमनं आणि त्याचबरोबर खरं उतरत असताना मात्र आतापर्यंत पाहिलं गेलं. हा अंतिम षटक आणि या आता अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, कितीचा टार्गेट सेट केला जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा क्षेत्ररक्षक थोडीशी साचफलत असताना त्याला एकेरी धावेला दुहेरीमध्ये पूर्ण करत असताना फलंदाज राजू आणि सौरभ यांना मात्र पाहायला मिळालं. या 2 धावा धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. अधिक फलंदाजी मार्कवरती इथे अधिक काम करतील का तेही पाहणं गरजेचं. स्ट्राईक इनला आहेत सौरभ.
चांगला बॉल होता ऑनसाइडला केला डी फॉरवर्ड बॅकवर्ड रिझन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले पुल करायचं होतं सक्सेसफुल झाला नाही रनआउटची संधी आहे तिथे पंच इशारा करतात यस डेफिनेटली आउट फलंदाज बाद बॅक टू द गाउट परतावा लागेल एक महत्वपूर्ण विकेट सौरभ यांच्या स्वरूपामध्ये मात्र प्राप्त करून देत असताना क्षेत्ररक्षक टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेश टेवाडीचे आणि फलंदाज बाद श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 यांचं सौरभ 13 या धावसंख्येवरती धक्का बसतोय तिसरा कमिटी चषक 2024 खूप चांगलं कार्य आपण कमिटीकडनं मात्र पाहायला मिळालं कारण अडचणीमध्ये होते थोडासा स्कीड झाला एक दौरा त्याच्यानंतर मात्र कमिटी निर्णय घेतला की हा दौरा होणं खूप गरजेचं आहे क्रिकेट खेळलं पाहिजे आणि मग आदरणीय सचिनजी देसाई असतील आमचे डीडी असतील जसं जी डंबारकर साहेब पूर्ण कमिटीनं घेतलेली मेहनत सगळी बक्षीस जाते आपल्याला पाहायला मिळत आहेत अच्छा ट्रॉफीज जर हे पाहिलं गेलं तर सर्व ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते सचिनजी देसाई साहेब अध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून त्याच्यानंतर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न फटका येणं गरजेचं होतं आलाय बॉल होतं स्क्वेअर लेग डीपला मात्र इथून हुकचा फटका होते सक्सेस सीमारेषा पार हा फटका चांगला आहे 6 धावांचा आणि या 6 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 19 धावा कमीत कमी 30चा टार्गेट ठेवणं खूप गरजेचं आहे या मैदानामध्ये कारण या मैदानामध्ये समोरच्या दिशेने फटके येत आहेत धावा होतानाही पाहायला गेलेल्या आहेत कारण पेक्षा कव्हरलाही तेवढीच आउटफील्ड फास्ट आहे पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न त्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत तोपर्यंत पंचांकडनं कळवण्यात येत आहे की वनडेच्या स्वरूपामध्ये एकच धावेल मेहनत केली होती मेहनतीचा मात्र इथे जास्त फायदा झाला नाही एकेरी धावेनं मात्र इथून फायदा होत असताना पाहायला मिळालं 20 या धावसंख्येवरती पोहोचताना पाहायला मिळतोय टीम बॅटिंग करणारी मस्करवाडी वसंत आहेत ऑन स्ट्राईक परत एकदा ऑन साईडला खेळून काढला षटकार त्यांच्या बॅटमधून निश्चित आला होता वाईडच लॉंगनला क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये अडवलाय दुसऱ्या धावेची सक्सेस ही केली आहे आणि या 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात आता मात्र इथून ज्या धावा येतील ना त्या बोनस स्वरूपाच्या मात्र असणार आहेत कारण आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेत 5 1 टू गो म्हणजे अंतिम बॉल या इनिंग मधील या षटकामधील अधिक यांचं पाहायला मिळेल आणि सेकंडला आहेत राजू निर्णय चुकला जिथे पाहायला गेला तर रनआउटची संधी आहे चाही कन्वर्ट करायची होती का व्हाईट बॉल जरूर दिला इथे एक धाव येईल अवांतर स्वरूपामध्ये परंतु फलंदाज बाद इथे होतील वसंत हे बॅक टू द आउट राजा आऊट झालेत मप्यासावी इथून वसंत स्ट्राईक इनलेत नवीन फलंदाज अमर येत आहेत मैदानामध्ये आणि तेच शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती धावा येतील किती ते महत्वपूर्ण कारण इथून या धावा टार्गेट सेट करणारे असणार आहेत आतापर्यंत धावफलकावरती धावा झाल्या त्या 23 धावा 23 मोठा फटका येईल डॉट बॉल येईल काय समीकरण या बॉलवरती घडेल इक्षा कव्हरला खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अडवलाही गेला परंतु स्किट झाला आता मधून 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केले जातात तिसरीचा प्रयत्न बॉल हातातून निसटलाय परंतु अंतिम क्षणी धाव स्वरूपामध्ये मात्र इथून फलंदाज बाद होतील 2 धावा मात्र मिळतील इथे आणि या 2 धावेनं षटक क्रमांक 3 समाप्त झालंय एक रन शॉट हो आज मधील दुसरी धाव आपल्याला शॉर्ट रन पाहायला मिळाली म्हणजे तुमचं लक्ष मैदानामध्ये असणं खूप महत्वपूर्ण आहे एक धाव खूप गरजेचे आहे आणि ते होताना पाहायला मिळालं नाही इथे टार्गेट सेट केलंय 24 धावांचं 25 धावांची गरज असलेली विजयासाठी येणारे 18 बॉलमध्ये 3 षटकांमध्ये नेक्स्ट मॅच भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आणि शंभूराजे 11 शेळकेवाडी कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे आणि शेळकेवाडी टीम लगेच आपण नाणेफेक करण्यासाठी आपण इथे यायचं आहे
सोनमरवाडी चला प्लीज आपण यायचं आहे. शेळकेवाडी ते उपस्थित आहेत कर्णधार. सोनमरवाडी टीम कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं आहे. भरत क्रिकेट क्लब सोनमरवाडी टीम. असोसिएशन नवी मुंबईच्या सगळ्या कमिटीनं घेतलेली मेहनत आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पूर्ण कमिटीकडून दिले जाईल. सर्व स्पर्धा चषक सौजन्य करण्यात आलेलं आहे. ते आदरणीय सचिन देसाई साहेब, अध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट चषक, उत्कृष्ट गोलंदाज, आकर्षक चषक हे सर्व मालिकावर चषक सगळे देण्यात येणार आहेत. आज समालोचन सौजन्य करण्यात आलेले आहे ते श्री गणेश शिवाळे साहेब, सचिव कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर माननीय श्री सचिन जाधव साहेब, कॅप्टन कुल शंभूराजे 11 शिलकेवाडी. त्याचबरोबर चेंडू सौजन्य करण्यात आलेले आहे ते आदरणीय विजय चव्हाण साहेब, सेक्रेटरी कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. संघमालक CB 11 सवादे. त्यावर पंच सौजन्य करण्यात आलेले आहे ते विशालजी थोरात साहेब, सह अध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर श्री संदीप वीर साहेब, सल्लागार कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. पाणी सौजन्य माननीय श्री अमोलजी वीर, मुंबई पोलीस यांच्याकडून करण्यात आलेला आहे. मंडप सौजन्य श्री सुरेश माटेकर साहेब, कार्याध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. माननीय श्री सुनील काळुगडे, सदस्य कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर बाबासाहेब चोरमारे, विकास इनोकले यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. युट्यूब सौजन्य आदरणीय रघुनाथ करमरकर साहेब, उपाध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर आदरणीय दशरथजी डंबारके साहेब, प्रमुख सल्लागार कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर अंकुश चोरमारे, सल्लागार कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन. मैदान सौजन्य ज्ञानदेव चव्हाण, पांडुरंग शेडगे, संजय जाधव. सर्वांचं मनापासून आभार या कमिटीचं. गेम ऑन डेस्टली आता इथून हवं आहे तर 18 बॉलमध्ये 25 धावांची गरज. राम आणि महेश, राम स्ट्राईक. तर स्ट्राईक एंडला आहेत राम आणि नॉन स्ट्राईक एंडला महेश आणि गोलंदाजी मार्कवरती राजू यांना मात्र आणले गेले. पहिल्याच बॉल अगदी भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि इथून पहिल्याच बॉलवरती इथून गोलंदाज राजू यांना मात्र ऍक्शन मध्ये पकडले गेले आणि बाद करण्यात येतील इथून. आणि इथून 2 धावा इथून येताना पाहायला मिळतील आणि एक 9ची म्हणजे अशा स्वरूपामध्ये एकूण 3 धावा कोणताही बॉल न पडता इथे मात्र मिळतील. आणि राजू चुरमारे ह्या गोलंदाजांना इथून स्पर्धेमध्ये मात्र इथून गोलंदाजी करता येणार नाही. ही अगदी टीम मस्करवाडी साठी मात्र थोडस अडचणीत ठरू शकतोय. रामेष्टेवाडीसाठी हव्या आहेत 25 धावा आणि एक महत्वपूर्ण पहिला षटक हातलत असताना मात्र राजू यांना बाद करण्यात आले. आता इथून राम आणले. वाव, चांगले गोलंदाजी. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय आणि डॉट बॉल आलाय. 3 धावा इथे मात्र आल्या होत्या पहिल्याच बॉलवरती, जिथून मात्र गोलंदाजांना बाद करण्यात आलं. थ्रो त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यात आले पंचांनी आणि त्याचमुळे त्यांना बादी व्हावं लागलं. त्याच्यानंतर इथून आता मात्र गोलंदाजी मार्कवरती राम आले. हो, चांगली संधी आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंटला पकडला गेले जाईल. फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. या 25 धावा जास्तीच्या होऊ शकतात का ठरवणारा हा बॉल आणि बॅक टू द ग्राउंड परतावा लागेल माघारी. राम एक महत्वपूर्ण फलंदाज माघारी. टॉस जिंकलाय सोमवारवाडी टीमनं. आपण आपला निर्णय फील्ड क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. फलंदाजीसाठी शेळकेवाडी या टीमला मात्र आमंत्रित करण्यात आलेले आहे. दोन्ही टीम अगदी वेळेवरती उपस्थित आहेत. कॅप्टन आणि सर्व खेळाडूंचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 25 धावा हवा आहेत. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेत. या षटकामधील 1 आणि त्याच्यानंतर एक विकेट टीम महत्वपूर्ण आलेली आहे. राम बाद झालेत. त्याच्यानंतर मैदानामध्ये करण जात असताना पाहायला मिळतील आपल्याला.
राजस्थान रॉयल्सचे संघमालक करण आपल्याला पाहायला मिळत आहे. हो आणखी एक भन्नाट वेग, मॅच मध्ये ट्विस्ट, या 25वा जास्तीचा करून देणारा हा बॉल बॅक टू द आउट परतावा लागेल. ऑन फायर राम हे गोलंदाज आपली कलात्मकता मात्र दाखवत असताना यष्ट केल्यात उद्ध्वस्त, फर्निचर बरखास्त. बॅक टू द आउट करण. जर का राम यांनी जर का इथून विकेट हॅट्रिक घेतली तर दशरथजी डंबारकर साहेब आणि त्याचबरोबर सचिनजी जाधव साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. 501 रुपयाचा हा बॉल असणार आहे. म्हणजे आजच्या दिवसाचा पेट्रोलचा खर्च, जेवणाचा खर्च निघू शकतोय. हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक वरती असतील राम हे गोलंदाज आणि हॅट्रिक साठी बक्षीसही लागले. हॅट्रिक बॉल, हो हॅट्रिक बॉल होता, परंतु इथून पंचांचा इशारा आहे ते वाईट बॉल आणि वाईट बॉलचा निर्णय हे आलाय. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. वन डेच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल, म्हणजे 1+1 2 धावा या बॉलवरती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बक्षीस जरूर होती, हॅट्रिक झाली नाहीये. डीप बॅकवर्ड रिजन मध्ये बॉलला टोलवून दिले. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कुठे रिक्स नाही आहे. परंतु इथून 2 विकेट गेल्यानंतर आता पूर्ण चार्ज होताना पाहायला मिळत आहे. तसे मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 ही टीम इथून मॅच मध्ये परतण्याची संधी मस्करवाडी नंबर 1 या टीमला ही मात्र प्राप्त झालेली आहे. कारण राम बाद झाले, त्याच्यानंतर करणही बाद झालेत. आता इथून महेश आणि विठ्ठल यांच्यावरती खूप सारी जबाबदारी. क्विलेक मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते बॉल पर्यंत पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण, दूरवरचा परिपूर्ण मात्र प्रवास पूर्ण करत असताना 2 धावा निश्चित आपल्या टीमसाठी वाचवल्यात आणि या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. 25 धावा हवा आहेत, परंतु इथून 2 विकेट गेल्यानंतर संधी प्राप्त झालेली आहे ती मस्करवाडी नंबर 1 या टीमला या मॅच मध्ये परतण्यासाठी. वनडेच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. 1 धाव आणि इथून षटक क्रमांक पहिलं राम यांच्या स्वरूपामध्ये समाप्त झाले. 2 विकेट प्राप्त करून दिल्यात आणि त्याच्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. स्ट्राईकला विठ्ठल यांना पाहू आपण. आता इथून 12 बॉलमध्ये 16 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील, ही अडचण होईल का तेही पाहणं गरजेचं. खूप मॅच चांगली होताना पाहायला मिळाली. कुठे वाटत होतं ही मॅच एकतर्फी जाईल की काय, परंतु ज्या प्रकारे मात्र महत्वपूर्ण राम आणि महेश करण बाद झाले आणि त्याच्यानंतर थोडीशी मात्र संधी प्राप्त कुठेतरी झाली होती. ती संधी मात्र तीच टिकून ठेवण्यात येईल का गोलंदाजांकडून ते पाहणं गरजेचं. इथून येणारे 12 बॉलमध्ये बनवायच्या 16 धावा. आता या 16 धावा कशा प्रकारे मात्र बनवल्या जाते, थोडंसं फास्ट करायचं आहे तुम्हाला. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. वाईट बॉल, तुम्हाला चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल, कारण अगदी तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून तुम्हाला गोलंदाजी साकारावी लागेल. विठ्ठल स्ट्राईक इनला आहेत. एक महत्वपूर्ण षटक तुम्हाला इथून हात लावावा लागेल, कारण अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठेवल्या जातील का तेही पाहणं गरजेचं. आपल्याकडे बॉल त्याच्यावरती अगदी तडाखा दिला. आउटसाइडला स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे तिथे. ओहो आणि फलंदाज बाद. बऱ्याच वेळा प्रॅक्टिसचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो, कारण तुम्ही रनअप घेत असताना बॅट कशा प्रकारे कुठून घसरत आणायला पाहिजे, कशा प्रकारे बॅट कुठे लँड केली पाहिजे, हे बऱ्याचशा गोष्टींचं समीकरण बनलेलं असो क्रिकेटमध्ये. तुम्ही बॅट आणि
बॅटची लँडिंग ज्यावेळी तुम्ही उशिरा करता त्यावेळी रनआउटची संधी जास्तीत जास्त इथे निर्माण होत असते आणि तेच मात्र इथे पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद झालेत. धक्का बसलाय अगदी मोक्याच्या वेळी महत्वपूर्ण विकेट आलेली आहे. विठ्ठल यांच्यावरती जबाबदारी इथून असणार आहे. संधी झाली तो तर गेलाय क्षेत्ररक्षक अगदी उत्तम पाहायला मिळालं रवी यांच्याकडून आणि एक धाव तोपर्यंत अगदी पूर्ण ही केली. दबाव तंत्र वापरला जातोय क्षेत्ररक्षकांकडून. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळतोय. आता एक चांगला खेळ इथून साकारावा लागेल. संकेत आलेत. फुलटॉस बॉल आहे त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे ते पकडला गेला जाईल. आणखी एक विकेट. नो बॉलचा इशारा आलाय परंतु इथून फ्री हिट. विकेट नाहीये. संधी मिळाली जरूर इथे कारण हाईट फॅक्टर मात्र पाहायला मिळालं. अतिरिक्त हाईट आणि त्याचाच फायदा मात्र झालाय तिथून संकेत या मात्र फलंदाजांना. नंतर आणखी एक विकेट कदाचित गेली असती. आता हा बॉल फ्री हिट आहे. या फ्री हिट वरती बरंच काही समीकरण जुळवून आणू शकतात फलंदाज कारण पूर्णपणे हा बॉल असतो तो फलंदाजांच्या वाट्यात येईल असतो. तो कशा प्रकारे हाताला जाईल. मोठा फटका केला डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे ऑन साइडला लॉंग ऑफ मध्ये आणि पकडला जाईल तोपर्यंत धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. 2 धावा. 16 आता येणारे 9 बॉल आणि 9 धावांची गरज इथून असणार आहे. 9 बॉल 9चा समीकरण बनलाय. 9-9 99 9 या आकड्याचा खेळ आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतो. येणारे 9 बॉल आणि 9चं समीकरण मात्र बनलं गेलंय. गोलंदाजी मार्कवरती अमर हे कशा प्रकारे धावा थांबवतील तेही पाहणं गरजेचं. हा ब्लॉकरचा बॉल चांगला बॉल होता. क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली. वंडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव येईल मात्र आणि एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल 17 ह्या धावसंख्येवरती. आता 8 बॉल 8 बॉल टू बॉल मॅच बनली गेली. ही 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. या 2 बॉल वरती किती धावा खर्च करतात अमर. कमिटीचे शक 2024 दमदार आयोजन. पहिलीच मॅच अगदी रंगामध्ये येत असताना मिड ऑफ मध्ये खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अप ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस स्कीड झालाय आणि चुकी झाली. अशा वेळी तुम्ही अशा चुक्या करू शकत नाही आहेत. बॉल होतोय फरार सीमारेषा पार आणि अगदी जल्लोष होताना पाहायला मिळेल कारण या धावांना खूप काही मात्र सांगून जात आहेत. विजयाच्या जवळ नेऊन नेणाऱ्या मात्र इथे टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टेवाडी या टीमला कारण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. आता विजयासाठी 7 बॉल आणि 4 धावांची गरज. मॅच बनली होती मस्करवाडी टीम साठी परंतु या चौकारानं थोडीशी बिघडवून टाकले. परत एकदा खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र कम्प्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरीही धाव पूर्ण केली जातोय आणि इथून आता विजयासाठी येणारे 6 बॉल आणि 2 धावांची गरज. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 23 धावा 23. येणारे 6 बॉल आणि 2चं समीकरण बनलं गेले टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टेवाडी टीमला. भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आणि शंभूराजी 11 शिरकेवाडी टीम आपण तयार याचा इन ऍक्शन झाला. बॉर्डर लाईनच्या जवळ या. सगळे खेळाडू आपल्या बॉडीला स्ट्रेच करा आणि लगेच तयार राहायचंय प्लीज. क्लब चोरमारवाडी आणि शंभूराजी 11 शिरकेवाडी. 1 धाव मात्र कंप्लीट केली जातोय. इक्वल स्कोर झालाय लेवल. वनडेच्या स्वरूपामध्ये धाव येईल येते आणि इथून आता 1 धावेची गरज असणार आहे श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टेवाडी या टीमला विजयासाठी. स्कोर लेवल गोलंदाजी मार्कवरती
वसंत आलेत, परंतु इथून एका 5 बॉलमध्ये गरज आहे ती एका धावेची आणि हाही मोठा फटका खेळलाय ऑन साइडला. 1 धावेची गरज असताना हा षटकार ठोकलाय. संकेत या फलंदाजाने आणि हा विजयी षटकार आपल्या संघाला मात्र विजय करून देणाऱ्या चांगला फटका मात्र पाहायला मिळाला संकेत यांच्या बॅटमधून. आणि टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेष्टवाडी हा संघ ठरतोय कमिटी चषक 2024 मधील पहिल्या सामन्यातील विजेता संघ श्री मोरिया 11 मस्करवाडी